दिग्दर्शन त्यांनी केलंय आणि कमीत कमी काळामध्ये या महानाट्याचे अनेक प्रयोग सादर झालेले आहेत. वंदे मातरम पुष्पांजली या महानाट्याचंही एकच त्यांनी केलं. ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाबा ज्या महापुरुषाने स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे आणि ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न आपल्या सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या महाराजांनी देखणं सत्य आपल्या खांद्यावर निलया पेललं ते राजा शंभू छत्रपती या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले ही सगळ्यात मोठी आपली शोकांतिका आहे. खरतरच्या मातीमध्ये मी आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? खरतर महाराष्ट्र म्हणजे मराठी मुलांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या लेत्राचा शक्तीच्या पैलेत्राचा महाराष्ट्र, माती धुमसणारा तेजोमय रतीला कुंकुम कर्णकाचा दगडाचा इतिहास उरातून पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि घरचा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान जिवंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोतरातून खोकावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र ओढला होता निश्चित निश्चित विराश ग्लानेल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान का सगळे एवढ्यांच्या पुढे मराठा गैल व्यापवला होता. अशा चळी खुंडला एक विजेचा लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खाडकन जागेत झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालतही झाले आणि तलवारीच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा दौडू लागली, मोहीम फतेच्या इच्छा उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन त्या हातावर गर्दन करून टापमध्ये खडं टाकलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सगळं पुन्हा म्हणते अखंड लक्ष्मणांचं राजकार धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे गेल काही रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य मातीमध्ये अवतरलं. 350 वर्ष उलटून गेली या घटनेला. पण आज एक कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. 350 होऊन गेली. आज कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. अरे 2 वार कुठंतरी किलकाने ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत नाही. जणू काही इथल्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक पोराच्या फळावर इथली माती शिवाजी ही 3 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं. एवढा प्रचंड मोठा चमत्कार राजा शिवाजी या नावामध्ये आम्हाला येत. शिवछत्रपतीने सगळ्यांचं काय केलं करतो तो ध्वज कसा फडकत राहिला सह्याद्रीच्या कडे कपाला. या सह्याद्रीच्या कडे कपालामुळे घुमणारा हा जय जय भवानीचा नाग नेमका कुठला आणि कधीतरी आम्हाला या इतिहासाची पानं चढावी लागतात, जाणीवेच्या सवेचा भोगाव्या लागतात. या मातीचा एखादा ढेकूळ कधीतरी हातात घ्या आणि तो पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल ना तो सुद्धा या मातीच्या मुक्ततेसाठी खर्चित पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. एवढी मोठी कुर्बानी या मातीसाठीच्या काही मावळ्याने दिली. हा इतिहास त्यातून घडलाय. हा स्वाभिमानी आविष्कार त्यातून निर्माण झाला आणि त्याच्यातून स्वराज्याचा साक्षात्कार निर्माण झाला. हा इतिहास तसा आहे. यादवांच्या राजा रामदेवरायापासून इतिहासाची पानं आम्ही चालतो. यादवांचं साम्राज्य हस्ताला गेलं आणि प्रचंड काळोखी साम्राज्य आमच्या वाट्याला आलं. इतिहासाची पानं अंधारानं फक्त भारली गेली. अशा वेळी या काळोख्या पटलावर उठून दिसतो फक्त एक टिपका, पांढरा टिपका, ते जाळणारा, लटकणारा, चमकणारा आणि मग आमच्यासारखा धावतो त्या पांढऱ्या टिपक्याच्या मागं. अरे कुठला काळ, कुठला कुठला पांढरा टिपका, हे देश, ही चमक, ही धरारी, हे पाचा सगळं स्वयंमान आपण कुठला आणि मग जातो शेपटी करत जातो त्या पांढऱ्या टिपक्याची आत 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 आणि लक्षात येतं ते जाळणारा चमकणारा हा पांढरा टिपका आहे म्हणजे माझा शिवकाळ, म्हणजे माझी शिवचरित्र गाथा, म्हणजे माझा शिवछत्रपतींचा इतिहास. काळोखाच्या पडद्यावर चमकत राहणारा हा इतिहास राजा शिवछत्रपतींचा. आजही एखाद्या घराघरातल्या चुलीपर्यंत शेजारच्या माऊलीलांच्या ती माऊली सुद्धा सांगते इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तिच्या ध्यानात असलेला पहिला राजा आहे बळीराजा आणि तिच्या ध्यानात असलेला दुसरा राजा आहे माझा शिवाजी राजा. या राजाने आता कर्तृत्व दाखवलं, कर्तृत्व गाजवलं.
पण एखाद्या महापुरुषाची कर्तृत्वशाली गाथा अळवायची तर त्याला वर्तमान काळात ठेवून चालत नाही. त्या राजाचा पराक्रम, त्याचं धाडस, त्याचा साहस बघायचं झालं तर आम्हाला त्याच्या परिस्थितीत जावं लागतं. त्याच्या काळची सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती कशी होती, या व्यक्तीचं जीवन कसं, त्याच्या वेळेस कसं उफाळलं, कसं उभारायला, कसं घडवलं गेलं, हे बघायला आम्हाला भूतकाळात जावं लागतं. कसा होतो तो काळ, शिवपूर्व काळ, कसा होतो काळ त्यावेळी शिवाजीने राज्य उभा केलं, हे धाडस झालं. जिजाऊ आल्या पुण्यात, शिवबानं सोबत घेऊन आल्या. काय होती अवस्था पुण्याची, बकाल गंगा उद्ध्वस्त झालेलं पुणे, स्मशानासारखं विस्तारलेलं पुणे, आणि कुत्र्या गिधाडांचं साम्राज्य असलेलं पुणे, दगड धोंड्यांचं पुणे. आल्या जिजाऊ, पण राज्य करावं कुणावर, दगडा धोंड्यांवर का कुत्र्या गिधाडांवर, कोण आहे इथं? आणि मग जिजाऊंनी बघितलं, राया रावाने या मातीत एक पहार रोवून ठेवली होती. या मातीच्या उरात जणू रोवली ती एक तुटकी महान फुटकी कवडी त्याला अडकवली होती आणि सांगितलं होतं, इथं वस्ती करणं शुभ, जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. माणसं बिनबोबाट दऱ्या खोऱ्यात लपून राहिली, दबा ठरवला. इथं वस्ती करता येणार नाही, वस्ती करता येणार नाही. माणसं जगण्यासाठी धडपड करत होते की मरण्यासाठी, कळत नव्हतं. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच हातात. डोंगर दऱ्यात जीव लपून यवनांच्या टोळधाडीपासून वाचण्यासाठी ही सगळी रयत बेबानपणे डोंगर दऱ्यात जगत होती कशी बशी. त्यावेळी जिजाऊ आल्या, घातली साथ, या 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 परत गावात या. रयत संपून बघायला लागली, कोण कोण बाळासाहेब जिजाऊ. विचारलं त्यांनी, कुणाच्या बळावर यावं, कुणाच्या बळावर, इथं वस्ती करणं शुभ, निर्वंश होतं. जिजाऊनी ती पहार उचकटली, अंधश्रद्धेचं टोकन फिरकून दिलं आणि सांगितलं, मी आले जिजाऊ, शिवमान सैन आले, हो द्या निर्वंश. या मातीच्या मुक्ततेसाठी या जिजाऊचा निर्वंश झाला तरी चालेल. आणि जिजाऊ आली, बघता बघता मावळ्यांना बळ आणि डोंगर दऱ्यात लपून बसली रयत खाली परतली, गावात आली, गावं गजबजू लागली. पण विचारलं, कुणाच्या बळावर हवं इथं? आणि कडाडल्या जिजाऊ, तुमच्या शिव महाराजांच्या बळावर. विश्वास केला आणि बघता बघता माणसं जगू लागली. पण खावं काय, प्यावं काय, शेतामध्ये पेरावं काय, कसं करावं जगणं. सगळी रयत जिजाऊकडे गेली, विचारलं, तुमच्या सांगण्यावर हुकूम आम्ही खाली तर आलो, गावात तर राहिलो, पण आता खावं काय, प्यावं काय, पेरावं काय. आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या संस्थेतनं इथल्या शेतकऱ्यांना बिबियाणं दिलं, खतं दिली, बैलजोड्या दिल्या आणि बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली आणि मातीचा वर पडून हिरव्या करून वर आले, वरावर सुरू लागले, डोलू लागले, मोत्यासारख्या दाण्याचे कंच लगडू लागली. मग फक्त शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण अचानक काळजात ओढ उठली आणि कधी एवढ्याची डोळ धाडील, उभ्या पिकात हवा नाचेल, सगळं उद्ध्वस्त करेल, सर्व कष्ट बळा करेल. येऊन यवनांच्या टोळ धाडीपासून कसं करावं रक्षण. भावरलेली, घाबरलेली रयत शिवबांकडे गेली, काय करावं, तुमच्या सांगण्यावर हुकूम आम्ही शेती तर केली, पेरणी तर झाली, मोठ्यासारख्या दाण्याची कंच लकडली, पण यवनांची टोळधाड कधी येईल, उभ्या पिकात नाचेल, नंगा नाच घालेल, काय करावं. त्यावेळी कडाडले शिवबा, तुमच्या मोत्यासारख्या दाण्याच्या कंचावर पाखरं बसून आहेत म्हणून तुम्ही काय करता. आणि शेतकरी म्हणलं, काय नाही जी, बांधा बांधावर गोखण्या घेऊन उभा राहतो, आता ही तेवढंच करा. मंत्र मिळाला आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधा बांधावर गोपण्या घेऊन उभा राहिला. हाताने कावटा उठली, उधळा उडाला, डोळ्याचे लोट येऊ लागले, कोणाच्या कामात नसते करा. आली 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 येवनांची टोळ आली. आता पिकातील नंगा नाचेल, तळतळ नाचेल, उभी पिकात कापेल, संपला कष्ट. थरार उठला आणि त्याच वेळी थरारली रयत. हातातला गोपण्या भिरभिरल्या, दगडा फरली, गळा गळा फिरल्या आणि सुटली. दगडा तळात 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 आदळत राहिली नुसती, भावटा उठत राहिली, दुराळा सुटत राहिला, डोळीचे लोट उडत राहिले. लक्षात आलं, डोळ्यांच्या टापा पुसट झाल्या, डोळे उघडून बघितलं आणि लक्षात, शेतं सुरक्षित राहिलेली, पिकं सुरक्षित राहिलेली, यवनांची टोळधाड पाठीला पाय लावून पळत गेलेली आणि आनंदाला लगावलेला शेतकरी हर्षभरीत झाला. राजा फिराला, राज राज राज, पिकं सुरक्षित राहिली जी. आणि त्यावेळी राजा शिवबा कडाडला, आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला उभारा. आणि मग पिकाची राखण करणारा इथला शेतकरी मातीची राखण करायला मावळा म्हणून उभा राहिला. दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं,
अक्षय तृतीयाला परत फिरावं आणि शेतीच्या कामाला लागावं असा इथला नियम सुरू झाला. अर्ध्या वेळेस शेतकरी, अर्ध्या वेळेस मावळा, की मावळ्यांची चिरवन्न फौज शिवाजी तयार करू लागले. नाहीतर शिवाजींच्या पाठीशी कुणाचं पण होतं, कुणाचा आधार होता, कोण होता गॉडफादर, कुणाच्या आधारावर हे राज्य उभा करायचं चाललेलं. अमेरिकेच्या जॉर्ज बुशला पत्र नव्हतं लिहिलं, 50 मिग विमानं पाठवून देत असलं तर स्वराज्य उभा करेन म्हणतो. सद्दाम हुसेनला कळलं नव्हतं, एखादं अतिसहारक शस्त्र तुमच्याकडे ती दिलं पाठवून तर एकदा तारण्यावर टाकतो, औरंगजेबाचा निकालच नव्हतो, डोक्याला ताप नको. कोण होता पाठीशी, कुणाचं बळ होतं. शिवाजीने गोळा केली या मावळ भागातली पोरं, 12 बलुतेदार, 18 पगड जातीतली, एक एक तानाजी, यसाजी, चिमणाजी, ही सगळी मांदी आणि जमा होत राहिली. शिवबा या सवंगड्यांना घ्यायचंय. दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या त्या दाटल्या वनात या पोरांना, चड्डी लंगोटीतल्या पोरा तलवारबाजीचं शिक्षण, युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकार, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि कुणाला कळू नये आत जंगलात काय चाललंय म्हणून जंगलाच्या बाहेरच्या थडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की लगेच तलवारी शस्त्र लपवून ठेवतो आणि विट्टीदांडूचा खेळ सुरू करतो. म्हणजे कुणाला कळायचं नाही आपलं आज काय चाललंय. त्या दिवशी असाच खेळ रंगात आला होता. जंगलातल्या त्या वनात शिवाजी आपल्या मावळ्यांना युद्धाचं शिक्षण देत होते, प्रशिक्षण शिकवत होते. झाडावरचं पोरग राखण टिहाळणी करत उभा होतं. त्याच वेळी त्याला दिसलं 15-16 वर्षाचं एक रांगडा पोरगा येत आहे. रांगडा पोरगा अनोळखी वाटलं, तसं त्या झाडावरचं पोर थरारलं आणि अचानक त्यांनी मोराचा आवाज काढला. मोराचा होबे हो आवाज शिवाजी ऐकला, कळालं कुणी अनोळखी येत आहे. समजांना सांगितलं, अरे मोराचा आवाज फोन आहे, चला शस्त्र लपून ठेवा, विटीदांडूचा खेळ सुरू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवून ठेवल्या, विटीदांडूचा खेळ सुरू झाला. पण बाहेर त्या झाडावरचं पोरग टप्पदिशी खाली पडला होता. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारित होतं, कोण रे तू. आणि ते 15-16 वर्षाचं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी. काय काम काढलं? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. कारण बोलू की राजांना मग सांगतो. ते पोर म्हणलं तू ताम होताच, मी राजांना सांगावं देऊन येतो. पोर आत गेलं, राजांना सांगितलं कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. शिवाजी म्हटले दे पाठवून. बहिर्जी आत आला, राजांच्या पुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंच रे. आणि बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला. सगळं येतं जे, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा बेशांताचा असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, राजांना वाटलं माणूस कामाचा. राजा कळले असं कतल ये 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 मग आता बसूनांच्या खेळात. तसा बहिर्जी म्हटला, राज उद्यापासून ये चुकीची. कारण बापाला सांगावा दिला असता राजा म्हटलं ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळा, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणा असतो. बहिर्जी पुन्हा मागे फिरला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी. राजा म्हटले काय. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही राज, ह्या दिवसात मोर वरडतच नाही. अशा वेळी कोणी जाणता माणूस आला आणि त्यानं मोराचा आवाज ऐकला तर त्याला काही कळायचं नाही. ह्या दिवसात मोर वरडतच नाही तर आवाज आला कुठलं. ऐकतं ग सुंदर राज. शिवाजी महाराजांनी माणसं टिपली, त्या शेजाऱ्या परतली, गिरे कदरातली. आज ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असतली. आता एक माणूस गोळा केला, हात रामोशाचा बहिर्जी. पण शिवाजींचा गुप्तहेर प्रमुख झाला. शिवाजी एकदाचा प्रयत्न करत होते. एका ठिकाणी गर्दी वाटली, कल्लोळ होता. शिवाजीने घोड्यावर डोकावून बघितलं. 15-16 वर्षाचं एक शेलाटांग्याचं पोरग हिरव्या रानात नागिन सळसळावी असं नुसतं सळसळत होतं. हातातला दानपट्टा विजय सारख्यालाच लागत होता. शिवाजीने त्याचा वेग बघितला. काय दानपट्टा फिरवणं बा, हा माणूस हवा आपल्याकडे. खेळ संपला, गर्दी पांगली. शिवाजी त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं नाव काय रे तुझं. ते पोर म्हटलं जीवा महालाजी. येतोस आमच्याकडं. काय करावं लागेल जी. काय नाही, इथं जसं दानपट्टा फिरवतोस ना तसाच आमच्याकडे येऊन फिरवायचा. येतो की जी. आला आला. जीवा महालाज शिवाजींचा झाला. एकदा रस्त्यानं निघाले होते शिवाजी महाराज. चालता चालता एक पोर दिसला, रानरेड्याच्या ताकदीचं, हत्तीच्या मदमस्त चालीत येत होतं. तारा वाकवावी असं पहार वाकवत निघालेलं. शिवाजीने त्याची ताकद जोखली, त्याला थोपवलं, विचारलं काय करतोस रे. तो म्हणला काय नाही जी, खातो पितो झोपतो. शिवाजी म्हटलं येतोस आमच्याकडं. काय करावं लागेल जी. काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी आडवा आला तर कापायचं. तो मला येतो की आला, सामील झाला. त्याचं नाव होतं
संभाजी कावजी कोंढाळ एक एक हिरा गोळा करत राहिली शिवाजी. आणि मग बालसेना तयार झाली, वानरसेना तयार झाली. शिवाजी महाराजांच्या या बालसेनेनं बघता बघता कोंढाला घेतला, पुरंदर घेतला, तोरणा घेतला. आणि रातोरात झोपड्या किल्ल्यावरांच्या मुसक्या वळल्या आणि सह्याद्रीच्या कडेकपाळावर बाजूबा फडकला. स्वराज्य चमकला चमकला. आणि मग तिच्या पुढे आदिलशाहीमध्ये खरबळ वाचली, बडी बेगम साहेबांकडे आणली. आणि तो शहाजीचा पोर शिवाजी काय उद्योग मांडून राहिलाय, कोण जातो. आणि नावाचा फतेह असलेला फतेह खान उभा राहिला. बेगम साहेबा फतेह खान जातो. फतेह खान आला, पुरंदरावर चालून आला. प्रचंड सैन्य, प्रचंड तोफा, हत्ती घोडे उंट. शिवाजीकडं का वानरसेना, ना हत्ती ना घोडे, ना उंट ना तोफा, ना तलवारी ना शस्त्र, कशाच्या बळावर लढणार. पण पोर लढत राहिली, चमत्कार केला, गोपन्यात फिरविरला आणि लागल्या दगडाच्या जखमा दाबत फतेह खान कडाडला. कैसे हे अंबर हट्टे पर तरवार खेळते. पाटीला पायलावर पळत सुटला. तलवारी तिथं, शस्त्र तिथं, तोफा तिथं, हत्ती घोडे तिथं सोडले. आमच्या मावळ्यांनी हे टिपलं आणि हेच आमच्या स्वराज्याची पहिली कमाई. शिवाजीला तोफा मिळाला तर यावेळी, शिवाजीला शस्त्र मिळालं की यावेळी, शिवाजीला घोडे मिळाले ते यावेळी. आणि स्वराज्याचं एक छोटेखानी सैन्य तयार झालं. हा सगळा उद्योग चालू आहे, प्रपंच चालू आहे. कशासाठी? शिवाजींना छत्रपती व्हायचा म्हणून, शिवाजींना 32 महिने सोन्याच्या सिंहासनावर बसायचा म्हणून, शिवाजींना स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा म्हणून नाही, शिवाजींना स्वतःला छत्रपती व्हायचा म्हणून नाही. ते राज्य उभा करायचं आहे, ते रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं म्हणून. मग शिवाजींच्या राज्याचा वचननामा, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो, पाणी पुरवठा सुरळीत करतो, रस्ते नीट करतो. शिवाजींच्या राज्याचा वचननामा काय? शिवाजींच्या राज्याचं वचन आहे सर्वांस पोटास लावणे आहे. बस सुधार संभार लोहार नावी जोशी ग्रह मुळानी गाव गळ्यातली सगळी माणसं 12 बलुतेदार 18 पगार जाती सगळी पोटाला लागली पाहिजेत. त्यांच्या डोईवर सुखाचं छत्र रचलं पाहिजे. हे राज्य त्यासाठी आहे. धडपड त्यासाठी सुरू झाली. तत्कालीन काळ हा वतनदारांचा. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर, राजाने प्रजेचा थेट संबंधात पोचायचा. बादशाह कुणी असो, गावाला रयतेला फरक पडत नव्हता. कारण गावं स्वयंपूर्ण होती, स्वतःच्या जगण्यात मशगूल होते. गावगाडा होता, बादशाची गरजच नव्हती. पण बादशाच्या फौजा यायच्या, धुमाकडून घालून जायच्या. शिवाजींची जहागिरी ट्राईन वेशीवरची सगळ्या स्वारांच्या लढाया तिथं व्हायच्या. रयतेत सगळा अत्याचार अन्याय तिथं व्हायचा. वतनदार बादशाह कुणी असला तरी जो नवी बादशाह आला की वतनदारांचं पक्षांतर लगेच सुरू व्हायचं. कोलांटावड्या सुरू लगेच व्हायच्या. ज्या बादशाहाचं राज्य त्या बादशाहाचे हे वतनदार होऊन जायचे. आणि मग बादशाची स्वारी निघायची. पैसा हवा असायचा, वसूल हवा असायचा, चारा गोळा करावा लागायचा. ते काम वतनदार करायचे आणि वतनदार लढायचे, पिडायचे, छळायचे, रयतेला पिळवटवून काढायचे, चारा गोळा करायचे. दुष्काळ पडला, सगळं माफ नव्हता, रयतेची सुटका नव्हती. 4000 गोळा करायचे, 400 बादशाला पाठवायचे, 3600 खिशात टाकायचे. लुटालुटी दिवसा ढवळ्या चालू आहे. शिवाजीने हे जोखलं आणि कडाडली. शिवाजी वतनदारांना सांगितलं, गड्या पाडा आणि गावात येऊन राहा. आमच्या इथं कोणी श्रेष्ठ ना कनिष्ठ ना मोठा ना छोटा ना गरीब ना श्रीमंत, सगळे समान. वतनदारांना सांगून बघितलं. ज्यांना सांगून कळलं नाही त्यांना समजावून सांगितलं. ज्यांना समजावून ही उमगलं नाही त्यांना समज देऊन बघितलं. ज्यांना समज देऊन ही कळलं नाही त्यांना दम देऊन बघितलं. ज्यांना दम देऊन ही उमगलं नाही त्यांना दमात घेऊन बघितलं. आणि ज्यांना दमात घेऊन ही कळलं नाही त्यांचा दम काढून सांगितलं. गाड्या पाडा आणि गावात येऊन राहा. वतनदारांना विचारलं, तुमचा वार्षिक महसूल किती? 1 लाख. तुमचं 1 लाख तुम्हाला सरकारी तिजोरीतनं पावते होतील. तुम्ही रयतेला लढवायचं कारण नाही. हिशोब पडला, दुष्काळ पडला, सारा माफ होता. अडचणाली शेतकऱ्याची सुटका होती. रयतेच्या सुखाचं राज्य होतं. सुभेदारांना सट्टा आज्ञा होत्या. गावोगावी जावं, दौरे काढावेत, रयतेच्या अडचणी वगळ्या. कोणाच बिबन नसेल, खतं नसतील, बैलाजोडे नसतील, देत राहावं. जैसे होईल तसं रयत सुखी होईल ऐसे पहावे. कारभार पारदर्शी आहे. शिवाजीचा सचिव एका गरीबाचे 2 आणे देणं बाकी ठेवतो. शिवाजी त्याला फरवतात, त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत. या उत्पन्नाचा सुरू झाल्यास स्वामी भीर धरणार नाहीत, स्वामी जीवच मारितील. सवाल आहे फक्त 2 आण्याचा. आणि शिवाजी फरमावतायत, त्या गरीबाचे 2 आणे देणं तरी का बाकी ठेवणं. पुन्हा जर असं घडलं तर शिवाजी जीवच मारितील. आमच्या गावात अधिकारी आलेला आम्हाला दुसऱ्या दिवशी कळतो. त्यावेळी गावच्या वेशीवर कोंबड्यांची पकं पडलेली दिसतात. आणि मग आम्ही म्हणतो बहुतेक काल साहेब येऊन गेलो होत. हा फरक आहे शिव छत्रपतींच्या काळात. आज आम्हाला सांगावं लागतं.
रयतेच्या सुखाचं कारण शिवाजीराजाने उभा केलं. त्याला शिवशाहीचं राजकारण आम्ही म्हणतो. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांनी आणली. आता मी निर्मल ग्रामांच्या घोषणा करतो, हागणदारी मुक्त गावांच्या घोषणा करतो, ग्राम स्वच्छता अभियान आता आम्ही राबवतो. आणि रायगडावर जा कधीतरी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेली शौचालय आम्हाला आजही बघायला मिळतील. आता आमचे नारे झाडे लावा झाडं जगवा. शिवाजीच्या गडावर गेले तिथं पहिल्यांदा आंब्याची बाग लावली. ज्या किल्ल्यावर गेले तिथं वनराई फुलवली. झाडे तो लेकुरी आपुली, लेकूर असताना की जपावी. सैन्याला सक्त आदेश आहेत. लाकडं आंबा फणसाची आरमाराला उपयुक्त, म्हणून कोणाचंही झाड तोडू नका. आंबा फणस 1-2 दिवसात येत नाही. रयतेनं पोटच्या लेकरासारखं झाड वाढवलेलं असतं. एखादं मोडलं तोडलं सुकलेलं झाड बघा, रयतेची परवानगी घ्या, त्याला पैसे द्या आणि मग ते झाड घ्या. हे झाडावर प्रेम करणारा ही राजा. आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो आणि आमचं सरकार हाताटी पिटतं. शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 21व्या शतकात जगताना आणि विज्ञान युगात राहताना आमच्या आजच्या दुष्काळावर मात करायला आम्हाला 350 वर्षापूर्वीच्या शिवाजींची शिवकालीन पाणी योजना साठवावी लागते. हे शिवाजींचं सगळ्यात मोठं यश. बघता बघता शिवाजींच्या राज्याची ध्येय थोडं हे रयतेच्या सुखाच्या दृष्टीनं पडू लागली. रयत सुखात तुंबू लागते आणि रयतेला कळून चुकलं, अरे 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 हा राजा आपल्यासाठी सगळं करतोय, आपल्यासाठी सगळी धडपड, आपल्यासाठी सगळी परंपरा हा राजा आपल्यासाठी करतोय ना, मग आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मांदियाळी सुरू झाली निष्ठावंताची. तानाची बाजी, सूर्याची, मुरारबाजी, यशाची, चिमणाची. माणसं येत राहिली, मांदियाळी फुलत राहिली. शिवछत्रपतींचं राज्य बघता बघता सुसाह्य व्हायला लागलं. आणि हे सगळं घडत असताना, स्वराज्याचं रूपडं साकार होत असताना, स्वराज्य संवर्धनाचा आकार वाढत असताना बिजापुरी दरबारात मात्र कल्लोळ वाजला होता. बडीबेगम साहेब कल्लोळात बुडाली होती, भर दरबारात गरजली होती. अरे माझ्या दरबारात एकही मर्द उरला नाही का जो त्या शहाजीचा पोर शिवाजीचा बंदोबस्त करेल. आणि भर दरबारातल्या संघात्याला कापीत उभा राहिला एक बलाढ्य सरदार, अबू तालिब गाझी अफजल खान, ज्यांनी शहाजीराजाला कैद केलं, ज्यांनी शिवछत्रपतींचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजाला ठार मारलं, जो वाई शिरवळचा जहागीरदार, बिजापुरी दरबारातला बडा सरदार तो उभा राहिला. त्या शिवाला मी तुमच्या सामने जिंदा मुर्दा पेश करतो. विडा उचलला, खान निघाला, बलाढ्य फौज घेऊन कोसळला महाराष्ट्रावर आणि थरारला महाराष्ट्र. काय खरेल आता, खान महाराष्ट्राला घेणार का महाराष्ट्र खानाला घेणार? थोडा माहिती खानाला उद्ध्वस्त करीत आला, गावोगावाची चित निघाला, प्रांता जमिनीला ताब्यात घेत निघाला, गडकिल्ले काबीज करत निघाला. आला खान, पण शिवाजींना सामने रणंगणात भिडेना आक्रमण करणार. खान शब्द आपल्यात राहिला ते शिवाजी सामने काय येत नाहीत. शिवाजींना माहिती आहे उघड्या मैदानात खानाशी भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार नाहीत. खान निघाला, गावागावाची चित निघालाय, खरे उद्ध्वस्त करत निघाला. शिवाजी युद्धाला येईना. खान चौताळा आणि गरजला, आणि शोधा शोधा त्या शिवाजींचा जीव कशात आहे, कशात आहे शिवाजींचा जीव. अरे गड घेतला, किल्ले घेतले, प्रांत घेतला, जमीन घेतली, हा राजा सामने काही येत नाही. शोधा त्याचा जीव कशात आहे. माणसं कामाला लागली, कशात आहे, कशात आहे, कशात आहे, कशात आहे. सापडला सापडला सापडला, महाराजांचा जीव, राजे शिवाजींचा जीव आहे. घरात नाही, किल्ल्यात नाही, प्रांता प्रदेशात नाही, शिवाजींचा जीव आहे इथल्या रयतेत. या राजाचा जीव आहे इथल्या रयतेत. जगाच्या इतिहासातला हा पहिला राजा आहे ज्याचा जीव रयतेत आहे. परिकथेतल्या गोष्टीतल्या सारखा कुणा पोपटात नाही, कुठल्या गुहेतल्या गुलाबाच्या फुलात नाही. या राजाचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मग खान अफजल खान निघाला रयत छळीत, गावात चालीत, उभ्या कत्ताल्या अवलंबित, कल्लोळ बांधला त्यांनी. आणि राजांच्या कवाटात यातनांचा कल्लोळ उठला. राज्य कुणासाठी, रयतेसाठी ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग. आणि रयतेच्या हितासाठी राजांनी गड सोडला. राजे आले प्रतापगडावर. आता प्रतापगडावर का, शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून.
इकडं बरं असतं ताणतणावाच्या टेन्शनच्या प्रसंगी. मग काय झालं, याव तेव्हा बंडखोरी पितोरी पक्षांतर, याव तेव्हा मग बैठक चिंतन मंथन भावनेश्वर. आता खान चालून आलाय, परिस्थिती जरा ताणतणावाची, जरा थंड हवेच्या ठिकाणी गेलेलं बरं, म्हणून शिवाजी प्रतापगडावर आले नाही. प्रतापगडावर आले याचं कारण प्रतापगड विकत सह्याद्रीच्या कडे कपारणी भेटलेला. अरे हिरव्या जनावरालाही तिथून निसरता येणं मुश्किल, तिथं खान काय निसतेल. अरे कसा बसा एक माणूस येईल प्रतापगडावर, हौस येईल कशी. खान आणला आणि कोंडीत पकडला. दुसरं कारण, खान येतोय, सगळा उद्ध्वस्त करत येतोय, सगळा प्रांत बेचैन करत येतोय. शिवाजी जर राजगडावर जर थांबले असते, महाराज गडावरच थांबले असते, तर खान सगळं उद्ध्वस्त करीत राजगडापर्यंत पोहोचला असता. राजे प्रतापगडावर आले, त्याने कारण प्रतापगड ते राजगड हा स्वराज्याचा बहुतांशी भाग खानाच्या तावडीतनं सुरक्षित राहिला. स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी राजे प्रतापगडावर आले. आणि खान नाईलाजानं आला. वाई शिरवा त्याची जहागिरी, वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. करतो काय खानाला कळेना. आता युद्ध करायचं कसं, या पिकात डोंगर जाऊन युद्ध काय करणार, शक्य नाही. शिवाजींची ताल ओळखली आणि खान शेपट्यापटप गरजला. लीला खरीदा शिवाजींना सांगितलं, जान प्यारी असेल तर दाती तृण धरून शरणीये. शिवाजी चोखला. जलखानाला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूच्या मगरमिटीत जाणं. राजे कसे जातील, आता काय करायचं. खाली खान वर राजे आहेत, दोन्ही शांत आहेत. काहीतरी घडलं पाहिजे, तर खान तरी जाईल. काहीतरी खानाकडे तरी भेटायला जावं, किंवा खानाला तरी आपल्याकडे भेटायला जावं. तर इस पार हम उस पार तुम कैसे हो, मिलना तो होना चाहिए. आणि शिवाजीची चाल आहे, खान गडावर आला पाहिजे आणि खान चाहतोय शिवाजी खाली आले पाहिजे. दोन्ही काढून चाल. खान पाठवत राहिला, जीव प्यारा असेल तर शरण ये. जीवाची धमकी आणि शिवाजी महाराजाला उलट टपाली कळवत आहेत. आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, राज्य आपलंच, आम्ही आपलेच. आम्ही तुमच्याकडे आलो असतो, पण आम्हाला आपली भीती वाटते. त्यापेक्षा आपणच आमच्याकडे या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. शिवाजींचं राज्यशास्त्र आहे, युद्धनीती आहे. आता समोरचा शिवाजी धमकी देतोय, मग शिवाजी राजे त्याला उलट टापले असं नाही म्हणत, बघून येतो. नाद नाही करायचा. महाराष्ट्रात आलाय ठेवतच नाही. भाषा नाही शिवाजीची, अगदी मृदू मवाळ. शिवाजीकडे सगळ्यात मोठं दुधारी शस्त्र आहे, त्यांचं जीभ नावाचं. चालता एखाद्याच्या खांद्यावर हात टाकतील आणि टाकता त्याच्या कानात 2-4 शब्द सांगतील. ज्याच्या कानात असे शिवछत्रपतींचे शब्द सांगले, तो माणूस मग मेला तरी फक्त शिवाजींचाच. तिथं बंडखोरी नाही, पक्षांतर नाही. शिवाजींची चाल आहे ती आहे. खानाला असं सांगितलं, आपण तुमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आलाच तर भेटायला, पण आम्हाला आपली भीती वाटते. आपणच या ना, म्हणजे आम्हाला धीर वाटेल. पण खान कसं नाही, सह्याद्रीच्या गुहेतल्या सिंहाची चाल न ओळख नाहीत का. तो नादान नाही, तो पुन्हा चितवतोय शिवाजीने भेटायला यावं. आणि मग शिवाजी चाल टाकू लागले, राजाने चाल टाकली, वीरांनी शरण शोधून काढा शोधून. खान कुणाचं ऐकतो, माणसं कामाला लागली. सापडला, ऐकतो, खान ऐकतो. कुणाचं, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर महाराज. खान कृष्णाजी भास्करांचा ऐकतो. मग आता कृष्णाजी भास्कर कुणाचा ऐकतो ते शोधून काढ. माणसं कामाला लागली. खान कृष्णाजी भास्करांचा ऐकतो. आता कृष्णाजी भास्कर कुणाचा ऐकतो, कुणाचा ऐकतो, कुणाचा ऐकतो कृष्णाची. सापडला महाराज, कृष्णाचा ऐकतो. कुणाचं, गोपीनाथ पंत महाराज. गोपीनाथ पंत कुठं आहेत, आपल्याच पदरी आहेत महाराज, आपल्याच पदरी आहेत. गोपीनाथ पंत हे कृष्णाजींचे मेहुणे आणि मग खानाचे वकील आहेत कृष्णाजी, आणि शिवछत्रपतींचे वकील झाले गोपीनाथ पंत. शिवाजींच्या चाली बघा. आणि मग शिवाजी महाराजांनी पंतांना सांगितलं, पंत खान गडावर आले पाहिजेत. पंत कृष्णाजींच्या कानाला लागले, दाजी खान गडावर आले पाहिजेत. आता शेवटी कृष्णाजी याच मातीतले.
त्यात नातं नाजूक आहे. करतो का? कृष्णाजी खानाच्या कानाला लागले. खान साहब आप तो बड़े धुरंधर शिवाजी का बच्चा, आप जो ये मिलने बड़प्पन होगा आपका. क्या बकते हो हुजूर, आप जो ये मिलने बड़प्पन होगा शिवा तो बच्चा. तो ठीक है, बघा बस शिवा को. आणि सत्यता झाली. शिवाजींची पहिली चाल यशस्वी. खानगडावर यायला तयार झाला. शिवाजी सज्जतेला लागली तयारी. मातीवर सामान उभारला गेला. रेशमी वस्त्र, हिरा माणिक मोती आणि बत्तांचा सोन्याची झळाळी दिलेला उंचेंद्र उच्चमध्ये पोरेला ऐश्वर्य संपन्न लावण्य खरी सामान उभारला. देखना वाह बहुत हो. का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं. सगळं आवडत होतं. हिरे माणक मोती सोनं नाणं अंतर मध्य सगळं शिवाजीने उभारलं तेवढ्यासाठी. साधी गोष्ट आहे. आपण कुणाला तरी मारायला निघालोय, बाहेर रागा डोक्यात रस्त्याने निघालोय, बाहेर धुमसतोय, तो दिसावाच पुढं तुळवतोच. आज सोडतो बास तो दिसावाच ठेवतच नाही. असल्या रागात निघालोय, रस्त्यात धुमसत निघालोय, तो भेटावाच फक्त बास. आणि अशा रागात निघालेलो असतानाच मध्येच आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते. तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. शिवाजीने तेच केलं, राजाने तेच केलं. खान येतोय, मारायच्या उद्देशाने येतोय, जिवंत ठेवायचं नाही या उद्देशाने येतोय, रागाला धमकात येतोय. मग येताना त्याच्या वाटेत त्याच्या अत्यंत आवडीचं ठेवलं. खानाला श्यामाला बघितला, हे माणिक मोती सोनं अंतर मध्य वाह बहुत हो. खाली यायला बराच वेळ. मानसशास्त्रीय दृष्ट्या खानाचा राग शिवाजी राजाने पहिल्या खालीत निम्मा खाली आणला. आणि साधी गोष्ट आहे, आपल्या घरी जर कोण पाहुणे येणार असतील तर घरात आधी हजर कोण असतं? आपल्या घरी पाहुणे येणार आहे, मग घरात आधी हजर कोण? पाहुणे का आपण? मग आता शिवाजी राजांकडे खान पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्यानात आधी हजर कोण पाहिजे? शिवाजी राज. असंच नाही, कारण राजे खानाला आधी दिसून उपयोग नाही. आधी शाम्याना दिसला पाहिजे, आधी आवडीचं दिसलं पाहिजे. म्हणून राजे त्यावेळी दरडीच्या मागं खान आहे कसा, येतो कसा, चालतो कसा, शस्त्र कशी, सज्जता कशी आहे. शिवाजी चाहते हैं आप सैयद बंदा को बाहर निकाले. क्यों? शिवाजी डरते हैं सैयद बंदा से. टेन्शन घेतलं आणि मग राजे निघाले. सोबत आहे जीवा महाराज, संभाजी गावची. जीवा महाराज काय घेतला? संभाजी गावचीच का? तानाची का नाही? बाजी का नाही? मुरादबाजी का नाही? यसाची का नाही? शिवाजी का समोर आहे सय्यद बंडा, दानपट्टा फिरवणारा तसाच हवा आहे म्हणून घेतला जीवा. समोर अफजल खान, रानड्याच्या ताकदीचा हत्तीसारखा आवाज तसाच आहे संभाजी गावची. मैदानात उतरवायचं तर जोड टिकाय तरी पाहिजे. माणसं निवडली ती अशी बारक अशी. आणि मग राजे निघाले सज्जतेनं. निघाले, खानाला वर्दी दिली. शिवाजी महाराज येत आहेत. खान उठून शाम्यानाच्या बाहेर आला. समोर बघितलं 5-5.5 फूट उंचीची देखणी ठुसूची रुबाबदार व्यक्ती येते. आज ते कदम येताना दिसली. खानने विचारलं, ये है शिवाजी? हा हुजूर. तसा खान पुढे झाला. शिवाजी सामने आले, भाऊ फैलावले. आवाज शिवाजी राजे गळाला जाओ. आणि गळा भेटीसाठी आणि शिवाजी खानाला भाऊ फैलावले. आओ आळवले होते. खान पुढे झाला. शिवाजी आले, मिठी झाले. गळाचे भाऊ आवले, दाबले गेले. जोर मारला, प्रचंड जोर दूध मारला झाले शिवाजींचं. गळ्याना अगदी थोडी खानाची कटार निघाली. मस्त करून बाहेर कदांतर गप्पा घुसली. दग्याची जाणीव झाली. निघाली बाळवण्याच्या बाहेर आणि तो बसली कणाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. होता बाहेर पडला. सय्यद बंडा धावला. जीवा महाराणी कापला. कृष्णाजी पुढे झाला. शिवाजींच्या मस्तावर बाहेर झाला. पलटले शिवाजी. कृष्णाजी उडवला. संभाजी गावजी सामने आला. खानाचा शिर छाटला आणि सह्याद्रीच्या दर्याच्या किरणा झाडीत लपून बसलेलं शिवाचं सैन्य उफाळलं. खऱ्याम खराच्या सैन्याची कत्तल सुरू झाली. तोफांना बत्ती दिली. सलाम्या झडल्या आणि सह्याद्रीवर भगवा फडकला. छाते झाली. खान पटला. एकच विचार करायचा इथे. खानाच्या ऐवजी
जर इथं शिवाजी महाराज मारले गेले असते तर स्वराज्याला नव्हे उभ्या इतिहासाला वळण देणारं हे सगळ्यात महत्वाचं वळण आहे. सगळ्यात महत्वाचं मोठेपण शिवाजींचं बघायला हवं. अफजल खानासारखा बलाढ्य सरदार आला, महाराष्ट्र थरारला, घाबरलाय. अशावेळी शिवाजींची अवस्था काय असेल शिवाजींची. अवघ्या 2 महिन्यापूर्वी त्यांची प्रिय पत्नी महाराणी सईबाईंचं निधन झालंय. शोकात बुडवलेला राजा अफजल खान आलाय. काय अवस्था असेल मानसिक. त्यावेळी शिवाजी राजे तानाजीला असं नाही म्हटले, तानाजी एवढी वेळ जातोस का तू. सकाळपासून जरा जास्तच अस्वस्थ वाटतंय, बहुतेक बीपी पण वाढला असेल. आजकर एवढी वेळ तुझा मग पुढच्या वेळ मी बघतो. नाही झालाच लढे सिपाहीवर नाम सरदार काही पद्धत नाही शिवछत्रपतीकडं. जिथं मरणाला आला तिथं शिवाजी केले, जिथं मरण संकट आला तिथं शिवाजी स्वतः भिडले, जिथं मरणाला मृत्यू आला तिथं शिवाजी स्वतः केले. म्हणून शिवाजी झाले. शिवाजी या 3 अक्षरांना उलट केलं ना तर शिवाजीचं होतं जीवाशी. ज्याची उम्र फक्त जीवाशी खेळ खेळण्यात गेली असा शिवाजी. फक्त शिवाजी. सगळ्या त्याच खिलाकडे आपला दुसरा पुत्र निघालाय. शिवाजीराजे आले, मासाहेबांचा आशीर्वाद खेळला आणि कडाडला. मासाहेब राजेच्या खानाचा हिसाब किती करा. परत द्या राजे. राजे हा खान ज्याने तुमचे पिताजी शहाजींची धिंड काढली. राजे हा खान ज्याने तुमचे बंधू संभाजीराजांना ठार मारला. राजे त्या खानाचं शिर हवंय. आणि शिवाजी निघाले, यशवंत भात आशीर्वाद घेऊन निघाले. काही पावलं गेले आणि डोक्यात विचार आला, खान मला दे. खानाच्या तावडीतनं आपण परत जिवंतच नाही आलो तर निदान मासाहेबांना सांगावं तरी असावा. शिवाजी परत आले, मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खानाच्या तावडीतून आम्ही परत जिवंतच नाही आलो तर. आणि कदाचित 14 महिने राजे नाहीच परत आला तुम्ही तरी जिजाऊ समजून जाईल आणि पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. आणि याद राखा राजे, स्वराज्याच्या